हो हो हो. हे बघ हे हसायला आली काय आली रात्रीचं 9 वाजले आहे. नाही असं प्रेशरवर प्रेशर येते, हे टार्गेट कम्प्लीट करा, हे करा, हे बँकिंग कामं करणं म्हणजे खावाची कामं नाही रे. साप वैतागाला नोकरी का करून. रे परंतु काय झालं? नाही रे, तू काय मस्त बाबा भाजीपाला विकित तुला टेन्शन नाही, आम्हाला टेन्शन कवर ते राहते बघितलं नोकरीचं. सबनला टेन्शन राहते रे, नोकरी करा लागते. नोकरी काही आम्ही सकाळची 7 ला उठून आता 8 साडे 8 ला घर येतो. आणि आमचं भाजीवाले हे तर काय नाही. आम्हाला रातशे 2ला उठावं लागते. 2ला उठलं बरं रातशे. का गाय गाय तयारी करून डमडम पकडा, हा डमडम पकडायचा आणि सप्पाला एकदम पुसते केव्हा होते. जरा पुसलो का ताजी भाजी कडे भेटल ते गाल्यावर जाऊन बघा, सबन गाल्यावर चांगली चांगली भाजी निवडाशी. मग ते पण अर्धा पाऊण तास जाते. मग जकली ती भाजी जमा कराशी. एखाद्या जागा भेटल बघ ते जुऱ्या बांध भलाय. तो तहना माल पूर्ण घेऊन तो 1 किलोमीटर एवढा सप्पाल्याचा प्लॅटफॉर्म आहे बघ, तो अख्खा सरून प्लॅटफॉर्मवर जायचं. नंतर गाडीची वाट बघत बहाशी. पुन्हा गाडी आली बघ का जेमतेम ते गाडी गर्दीन सरायचं. गाडीन सळल्यावर मग एक दोघं बोलतील, अरे ही भाजीवाली ही रस्त्याने बसतन. अरे पण तो भाजीवाला किती वाजता उठणार आहे तुम्हाला माहिती आहे काय? त्याहून हक्काचे 2 वाजल्यापासून ते 5 साडेपाच वाजेपर्यंत काय केले ते कुणाला माहिती आहे. पुन्हा तो ना माल घेऊन जा असं मुंबईला तर पूर्ण सगळं माल उतरवायचा. मुंबईला माल उतरविला का जाग्यावर घेऊन जायचा. जाग्यावर घेऊन गेल्यावर तो खपल का अशी वाट बघत बहाशी. ते मन एखन 2 जण येऊन सांगतन, अरे बहुत महंगा आहे, अरे ताजा माल नाही रे, खूप महाग आहे. तर व भाजीवाल्याचे काय मनाला वाटतं व ते त्याला माहिती. पुन्हा ती गाय गाय 2 वाजेपर्यंत माल जगला खपवायचा. डबा असा तालनी काय वडापाव खातीन तवरा. पुन्हा ट्रेन पकडायची नगर आहे असं 3-4 वाजता. मग बघा असं साफ करून तो कव 500-600 भेटलेला आता. पण तरी चेहऱ्यावर टेन्शन नाही. त्याला माहिती आहे का मी मेहनत करेन तर माझी पोरं व्यवस्थित शिक्षण घेतील. त्याला ही मेहनत नाही करायला पडली पाहिजे. कोण तो मेहनत सबनला राहते. फक्त आपल्याला काय वाटते दुरून डोंगर साजरे. आपल्याला वाटते का धंदेवाले मस्त धंदे न मेहनत जाते. सबन धंदे मेहनत जाते. करा मेहनत करा, थोडं सहन करावं लागते, पण पुढचं दिवस चांगलं येते.